आणि आता बातमी नायलॉन मांजा संदर्भातली आहे। नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची आता करडी नजर आहे। नायलॉन मांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत। मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात आणि मांजाची खरेदी करणाऱ्यांविरोधात कलम 110 अंतर्गत कारवाई केली जाईल। मांजामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावलाय। याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। 30 दिवसांसाठी पोलिसांनी हा अध्यादेश काढला असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पत्र पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी काढलेलं आहे। सामाजिक माध्यमातून प्रचार प्रसार आणि आपत्ती व्यवस्थापनातून लोकांना याचा धोका माहिती करून देणं, तसंच जिथे नायलॉन मांजा सापडेल त्या ठिकाणी त्याच्यावरती धाड टाकणं। थोडक्यात सांगायचं झालं तर पतंग उडवणं याचा आनंद जरूर घ्या, परंतु नायलॉन मांजा विरहित मकर संक्रांत साजरी करूया आणि तिळगुळ घेऊन गोड बोलूया, गोड जगूया, चांगल्या प्रकारे सुरक्षित आपला सण उत्साहाने साजरा करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।